लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। मुख्याध्यापकाचा शिक्षकाच्या मदतीने विद्यार्थिनीवर अत्याचार। इगतपुरी तालुक्यातील घटना, दोघांना अटक, पोक्सो अन्वये गुन्हा। इगतपुरी तालुक्यात एका गावातील खासगी शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्याच मुख्याध्यापकाने आपल्या सहकारी शिक्षकाच्या मदतीने अत्याचार केल्याची घृणास्पद घटना शुक्रवारी दिनांक 7 रोजी घडली आहे। शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात संतापाची लाट पसरली असून सदर शाळेत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करताच घटनेच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळला। या गंभीर घटनेची माहिती गावात समजताच संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शालेय आवारात धाव घेऊन आपला संताप व्यक्त केला। यावेळी काही तास ठिय्या आंदोलन केलं। अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। घोटी पोलीस ठाणे आवारातही गावातील नागरिक, नातलग, पालक वर्गाने धाव घेतली। संपूर्ण गावाने घटनेचा निषेध नोंदवत कडकडीत बंद पाळला। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील एका खासगी शाळेत शुक्रवार दिनांक 7 रोजी दुपारी 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास 13 वर्षीय विद्यार्थिनी वर्गात उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम गोविंद साबळे वय 53 याने या विद्यार्थिनीस जवळ बोलावून मी सांगेल तेव्हा माझ्या घरी ये असं सांगत तिला घराचा पत्ता दिला। त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शाळेतील शिक्षक गोरखनाथ मारुती जोशी वय 43 यांनी या विद्यार्थिनीला तुझी आजी साबळे सरांच्या घरी आली असल्याने तुला सरांनी त्यांच्या घरी बोलावल्याचं सांगत विद्यार्थिनीला साबळे यांच्या घरी पाठवले। विद्यार्थिनी मुख्याध्यापकाच्या घरी गेल्यानंतर साबळे यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करत तिला प्यायला पाणी दिलं। विद्यार्थिनीला चक्कर आल्यासारखे झाल्यानंतर साबळे यांनी तिच्यावर अत्याचार केला। पीडित विद्यार्थिनी शुद्धीवर येताच तिला आपल्यावर अत्याचार झाल्याची जाणीव झाली। यावेळी साबळे यांनी तिला झाला प्रकार कुणाला सांगितल्यास तुला व तुझ्या आजीला मारून टाकेल असं धमकी दिली। सायंकाळी पीडित विद्यार्थिनी घरी गेल्यावर तिला त्रास होऊ लागला। तिने घडलेला प्रकार आपल्या आजीसमोर कथन केल्यानंतर त्यांनी तात्काळ घोटी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक तुकाराम साबळे व त्याला मदत करणारा शिक्षक गोरखनाथ जोशी यांना अटक करत पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला। घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 58/2025 भारतीय कायदा कलम 64, 65, 75 आणि पोक्सो ॲक्ट कलम 4, 8, 12 यांच्यासह दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, नाशिक।